ANS न्यूज। शिवसेना के मुख्य नेता माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के मार्गदर्शन में और चेंबूर के आमदार तुकाराम काते और पूर्व नगर सेविका समृद्धि काते के अथक प्रयत्न से 146 के अंतर्गत आने वाली गणेशवाड़ी में आम जनता के लिए शौचालय का भव्य उद्घाटन किया गया। आपको बता दें कि पूर्व नगर सेविका समृद्धि काते ने कड़ी मेहनत से इस शौचालय को बनवाया है। उद्घाटन शिवसेना अणुशक्ति नगर के विभाग प्रमुख अविनाश राणे, सुनीता वैती, समृद्धि काते के शुभ हाथों से संपन्न हुआ। गणेशवाड़ी के जनता ने समृद्धि काते को दिल से धन्यवाद किया और उनके काम का सराहना किया। शाल आणि पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा। त्यांचा सत्कार अरुण सोलंकी त्यांचा सत्कार करते। अरुण सोलंकी या बाजूला बघा। धन्यवाद इथे बघा। बुके द्या त्यांच्या बुके द्या। नसीम शेख जी आपल्या विधानसभा समन्वयक शिल्पा राक्षताई या कोणीतरी या। काय नाव तुमचं? चंचला नायर। चंचला नायर। नायर का नाईक? यानंतर आपले सर्वांचे शाल आणि पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा। त्यांचा सत्कार अरुण सोलंकी त्यांचा सत्कार करते। अरुण सोलंकी या बाजूला बघा। धन्यवाद इथे बघा। बुके द्या त्यांच्या बुके द्या। नसीम शेख जी आपल्या विधानसभा समन्वयक शिल्पा राक्षताई या कोणीतरी या।
काय नाव तुमचं? चंचला नायर. चंचला नायर. नायर का नाईक? नायर. यानंतर आपले सर्वांचे आणि इथे मी हा टॉयलेटचा ओपनिंग मी झालेला असं तुम्हाला सांगून तुमच्या स्वाधीन केलेला आहे ही वास्तू. आता ही वास्तू कशी सांभाळायची आणि महिलांना एक विनंती राहील की जेव्हा तुम्ही ही वास्तू वापरताय तर कृपया करून कपडा म्हणजे लाजिरवाणी गोष्ट महिला मी स्वतःहून स्वतःच्या तोंडाची तारीफ करण्यापेक्षा आज जो तुम्ही लोकांची इथे उपस्थिती बघताय, सगळ्या महिला वर्ग घरातलं काम सोडून नवरात्रीची त्यांची पूजा वगैरे आवरून अष्टमीची पूजा आवरून माझ्यासाठी इथे उभ्या राहिल्या आहेत, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. गणेशवाडीतल्या सर्व रहिवाशांचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांची साथ जर आज मला नसती तर हे 3 वर्ष जे प्रलंबित झालेलं शौचालयाचं काम होतं ते माझ्या हातून झालंच नसतं. आणि मला स्वतःहून बाबा वगैरे म्हणतात की तू तेवढी हट्टी आहेस, तू एकदा जिद्दीला पेटलीस की ते काम करून राहते. आणि नक्की मी स्वतःच्या या गोष्टीबद्दल खूप अभिमानाने सांगेन की मला इकडच्या स्थानिक महिलांनी सांगितलं होतं की त्यांना खूप त्रास होतं आहे त्या जुन्या टॉयलेटचं. ते सारखं चोकअप होत होतं, जुनं झालेलं. महानगरपालिकेने C1मध्ये डिक्लेअर केलं होतं, तर ते तोडून नवीन बांधकाम करणं गरजेचं होतं. आणि पूर्ण खालपासून तोडून फाउंडेशनपासून आपण हे नवीन बांधकाम करून दिलेलं टॉयलेट आहे. तर नक्की कसे स्थानिक महिला ह्याचा चांगला वापर करतील ह्याचा मला विश्वास आहे. आणि हे माझ्या हातून कार्य झालं त्यांच्यासाठी, तर हे मला अभिमानाची गोष्ट आहे की मी हे करू शकले. शिवसेनेचे 4 अक्षर जे आहे ते संघर्षापासूनच सुरुवात होते हे जी. तर या पक्षामध्ये संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट सहजरित्या मिळत नाही. तर नक्कीच हे काम करताना 2022पासून प्रयत्न चाललं होतं की इथे शौचालय बनवण्यासाठी. लॉट 11 लॉट 12चंही फंड इकडनं रिटर्न गेलेलं आहे. पण इकडच्या लोकांची चिकाटी आणि जे त्यांनी माझ्या मागे हात धुवून लागले होते की समृद्धी तुझ्या हातूनच आम्हाला हे टॉयलेटचं बांधकाम करून घ्यायचं आहे. तर इकडचे स्थानिक जे आहेत, नरेंद्रजी आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांनी वारंवार माझ्याशी संपर्क साधून कसं करता येईल आणि माझ्या कडून असताना करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी करून घेतलं. तर विरोधाचं मी आज म्हणेन हे टॉयलेट बांधून तोंड बंद केलेलं आहे. आणि यापुढे मला वाटत नाही माझ्या विरोधात कोण उभं राहील, माझ्याशी नाद कोण करेल. कारण मी एकदा हट्टाला पेटले तर मग मी कोणाला सोडणार नाही एवढं नक्की. पण एवढंच की मी जे काम केलेलं आहे ते लोकांच्या उपयोगाकरिता केलेलं आहे, स्वतःचं त्यामध्ये काहीच फायदा नाही आहे माझा. हे लोकार्पण करून मी लोकांच्या स्वाधीन केलेलं आहे. ही लोकांची वास्तू आहे. आणि जेव्हा मी निवडून आले तर माझी बांधिलकी होती, कारण एवढ्या लोकांनी 8,000 लोकांनी 8,500 लोकांनी माझ्यावरती विश्वास तेव्हा 2017मध्ये ठेवला आणि त्यांनी मला निवडून आणून दिलं. तर नक्कीच त्यांची ही जी वोट करून त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, ती विश्वासाची ही पोचपावती म्हणून मी माझं काम केलेलं आहे. नक्कीच 80पेक्षा आम्ही म्हणू 100%च आम्ही राजकारण न करता समाजकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला साथ देईल, समोरची लोकं आपल्याला साथ देतील, तर ते नक्कीच आपल्याकडनं हे चांगलं कार्य होत राहतं. शिवसेनेच्या धडाडीच्या नगरसेविका समृद्धीताई काते यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी त्यांच्या प्रभागातील गणेशवाडी या भागामध्ये या शौचालयाचं आता लोकार्पण करण्यात आलं. आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत 23 शौचालयाचं लोकार्पण समृद्धीताई काते यांच्या अथक प्रयत्नाने झालेलं आहे. या भागातील देखील महिलांची ही मागणी होती की हे शौचालय यापूर्वी माननीय आमदार तुकाराम कातेसाहेब यांच्या निधीतून झालं होतं आणि त्याचं लोकार्पण देखील आता समृद्धीताईंच्या माध्यमातून झालेलं आहे. तर महिलांची आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा हे कळलं की अनेक दिवस अनेक महिने हे काम प्रलंबित झालं होतं. काही लोकांनी याच्यामध्ये विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम केलं, परंतु इथली स्थानिक महिला आघाडी जी आहे ते समृद्धीताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या आणि त्यांनी देखील याचा पाठपुरावा व्यवस्थितपणे महानगरपालिकेमध्ये केला आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आता हे काम पूर्ण झालेलं आहे. मी इथल्या सर्व लोकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो, येणाऱ्या दसऱ्याच्या देखील शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांना हा विश्वास देतो की आपले शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये, त्याचप्रमाणे या भागातील आमचं नेतृत्व माननीय शेवाळेसाहेब शेवाळेबहिणी
यांच्या मार्गदर्शनामध्ये या संपूर्ण अणुशक्तीनगर विभागामध्ये जी लोकोपयोगी विकास कामं जी राहिलेली आहेत किंवा जी अपेक्षित आहेत ती सर्व कामं शिवसेनेच्या माध्यमातून यापुढे देखील होत राहतील आणि असाच विश्वास या सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी आणि सर्व नागरिकांनी शिवसेनेवर ठेवावा हा मी विनंती करतो. धन्यवाद. आता आपल्या बोललं तर शिवसेनेच्या धडाडीच्या शाखा म्हणजे आपल्या नगरसेविका आहेत त्या काम करणारच. आणि शिंदेसाहेबांनी आपला मंत्र दिलेला आहे, ज्या आपल्या महिला आहेत नगरसेविका त्या चांगल्याच प्रत्येप्रमाणे काम करणार आणि सगळ्यांना दाखवून देणार हे ही आपली शिवसेना जे आहे कुठे कमी पडणार नाही आहे. बस एवढंच सांगते मी. आणि कसं माहिती आहे, आपल्या महिला पूर्णपणे आपल्याला सपोर्ट होतात प्रत्येक ठिकाणी. महिलांना खूप त्रास होता आणि ते 3 वर्षानंतर इथे आणि काय आपल्या सावत्र भावाने पण त्रास द्यायचा काम केलं. ते तर करणारच, विरोधी पार्टीत आपला करणारच, पण आपल्या कसे ठामपणे जे आता काम करत आहेत आपले बघा शेवाळे साहेब आहेत त्यांच्या कृपेने सगळं तर बघा ही बांधणी तर आहे पूर्ण म्हणजे अणुशक्ती खूप छान प्रकारे चालली आहे. आणि ज्या नगरसेवक आता आलेत आपल्याकडे ते पण काम चांगलंच करत आहेत, नो डाऊट खूप चांगलं काम करत आहेत.